श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री पंच कृष्ण भगवान की जय। दंड दंड आपल्या बाबांना म्हणा, पाण्याची बॉटल राहील म्हणा, आपल्या बाबांना बोला. दंड दंड देव मध्ये घातले मी. दंड देव दंडवत. थोडा कल्ला कमी करा, आता शांत बसा, स्मरण करा थोडं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय श्री गोविंदाय नमो नमः. श्री गोविंदाय नमो नमः. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. असे तुम्ही दोघं असे समोर या, एका मागे एक बसा, आलेले पुन्हा बसत राहतील. एका रांगेमध्ये या, अंतर जास्त सोडू नका मध्ये मध्ये. तुम्ही समोर या बाबा, या अलीकडे असं समोर बसा, यांच्या बरोबर या. आलेले मग मागे बसत राहतील. दंडवत हो भगती भावे ओळगता केवी वर्णावी सायुज्यता जयाच्या सन्निधी स्वरूपता
जडा जाली। देखोनी श्री चक्रपाणी कैसी संभ्रमित झाली तरंगिणी, की आनंदली अंतःकरणी रोमांच दाटले। भक्ती भावे ओळखता केवी वर्णावी सायुज्यता। भक्ती भावपूर्वक ज्यावेळेस आपण भगवंताची ओळख सारतो, सेवेशी तत्पर असतो, त्यावेळेस ते भगवंत जे सायुज्यता देतात, त्यावेळेस त्या सायुज्यतेचं काय वर्णन करावं मी? ते वर्णन करण्या काही योग्य म्हणजे मी योग्य नाही वर्णन करण्यासाठी। आणि सायुज्यता ही मुक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे, आणि त्या मुक्तीचं मी काय वर्णन करावं बरं? जयाच्या सन्निधी स्वरूपता जडा झाली। ज्या भगवंताच्या सन्निधानामुळे जड अशी जी नदी होती, त्या नदीमध्ये जे पाणी वाहत होतं तिला पण स्वरूपता आली। तर मग जे भक्तिभावे ओळख सारतात असे जे व्यक्ती आहेत, त्यांची सायुज्यता ती काय वर्णावी? देखोनी श्री चक्रपाणी कैसी संभ्रमित झाली तरंगिणी। श्री चक्रपाणी म्हणजेच श्रीकृष्ण भगवंतांना बघून कैसी संभ्रमित झाली तरंगिणी, जी तरंगिणी आहे ती संभ्रमित झालेली आहे, की आनंदिली अंतःकरणी रोमांच दाटले। यमुना जी आहे, तरंगिणी म्हणजे यमुना, यमुना ही संभ्रमित झालेली आहे श्रीकृष्ण भगवंतांना पाहून, की आनंदली अंतःकरणी, किंवा मग असं म्हणतात तिला खूप आनंद झालेला आहे अंतःकरणामध्ये, रोमांच दाटले, तिला रोमांच दाटलेले आहेत भगवंताचं दर्शन झाल्यानंतर। की अलंगावया श्री कृष्ण राजा, तिया बहुती केलिया भुजा, तैसे तरंग पडी आसले मज कालिंद्रियेचे। की अलंगाव्या श्रीकृष्ण राजा, श्रीकृष्ण भगवंताला आलिंगन देण्यासाठी तिया बहुती केलिया भुजा, यमुनेवर ज्या काही लाटा उठत आहेत, कवी म्हणतात की त्या लाटा मला अशा वाटतात की जणू काही यमुनेने बहुत भुजा केलेल्या आहेत भगवंताला आलिंगन देण्यासाठी। तसे ते समुद्राच्या नदीच्या लाटा तशा मला वाटल्या असं कवी म्हणतात। कालिंद्रियेचे म्हणजे यमुनेचे, यमुनेचे जे तरंग उठलेले आहेत, लाटा उठलेले आहेत, ते जणू काही नदी अनेक बाहू करून भगवंताला आलिंगन देण्यासाठी येत आहे, अशी ती नदी भासत आहे। मग आनंद सागरी मिळली, तैसी निश्चल झाली, की देह भाव विसरली श्री कृष्ण वेदे। मग आनंद सागरी मिळली, तैसी निश्चल झाली। एकदा भगवंताचं दर्शन झालं की ती यमुना जी आहे सागराला मिळाल्यानंतर जशी निश्चल होते, कोणतीही नदी सागरामध्ये मिळाली की निश्चल झाली, की देहभाव विसरली श्रीकृष्ण वेदे। आनंदाच्या सागरामध्ये ती यमुना जणू काही मिळालेली आहे। आनंदरूपी सागर म्हणजे भगवंत, आणि त्या सागरामध्ये मिळाल्यामुळं ती जणू काही निश्चल झालेली आहे, शांत झालेली आहे, की देहभाव विसरली, किंवा मग तिने स्वतःचे देह भाव विसरलेले आहेत,
श्रीकृष्ण महाराजांच्या वेदामुळं एवढी ते नदी पण जड असून भगवंताच्या ठिकाणी वेधल्या गेलेली आहे. पण आपल्याला वेध उत्पन्न होतो का भगवंताचा? नाही होत. इथं मला आल्यानंतर सांगावं लागते की बोलू नका म्हणून. किती चालू असतो गर्दा, बरोबर की नाही? आपण शांत राहायला पाहिजे की नाही? काल मी जसं बोललो, पोथीच्या अगोदर गाठी करत बसा, व्यवस्थित तुम्हाला हा जो ग्रंथ आहे तो व्यवस्थित समजेल. पण तुम्ही गप्पा मारायचे त्या गप्पाच मारत बसता. सर्व कल्ला जास्त इकडनंच होतो. तर आज संध्याकाळी मी पोथी सांगण्यासाठी येईल, त्यावेळेस सर्वजण शांत असले पाहिजे. मंदिर आहे असं वाटलं पाहिजे. इथं आले आले असं वाटतं कुठेतरी मार्केटमध्ये चालू का, तर तसं नको. तर जड नदी आहे जिला चेतना नाही, ती पण शांत झाली. पण आपण चेतन असून जर शांत होत नसेल तर मग त्या चेतनत्वाचा काय फायदा? की जन्मली देवाचा चरणी, ते उतावळपणे असे म्हणी, म्हणून भेटो आली मंदाकिनी, कालिंदी नव्हे. की जन्मली देवाचा श्री चरणी, ते उतावलपणे असे म्हणी. भगवंताच्याच श्रीचरणाच्या ठिकाणी सर्वांचा जन्म झालेला आहे. कारण मागे पंडित बासांनी सांगितलेलं आहे की या जगाचा जन्म जे आहे ते भगवंताच्या चरणापासून झालेला आहे. जयापासून जगा जन्म, म्हणजे भगवंतापासून जगाचा सर्व जन्म झालेला आहे. तसंच या कालिंदीचा म्हणजेच यमुनेचाही जन्म भगवंताच्याच मुळे झालेला आहे. तर देवाच्याच श्रीचरणाच्या ठिकाणून ही जन्मलेली आहे. ते उतावळपणे असे म्हणे, ते उतावीळपणा आहे आता पुन्हा भगवंताच्या भेटीचा. म्हणून भेटो आली मंदाकिनी, कालिंदी नव्हे. नंतर असं वाटतं की कालिंदी नाही, मंदाकिनी म्हणजेच गंगा जणू काही भगवंताच्या भेटीला आलेली आहे की काय, असं वाटत आहे. की श्री कृष्णाची संगती, आमची फिटेल अधोगती, म्हणून भेटो आली भोगावती, पाताळोनी. श्री कृष्णाची संगती आमची फिटेल अधोगती. श्रीकृष्ण भगवंताच्या संगतीने आमची अधोगती जी आहे ते फिटेल. अधोगती कशामुळे आहे? कारण नदी कुठे वाहते? पर्वतावर चढते का नदी? कुठे चढते? खाली वाहत राहते. पर्वतावर चढू शकत नाही ती, कारण पाणी आहे, ते पाणी उतारालाच वाहणार. म्हणून इथे म्हणतात की अधोगती. अध म्हणजे खाली. ज्या नदीची गती कशी आहे, प्रवाह कसा आहे? अध आहे म्हणजे खाली आहे. उताराने पाणी पळत राहते आणि शेवटी जाऊन समुद्राला मिळते. तर कवी श्रीकृष्णाच्या संगती आमची फिटेल अधोगती, ती नदी बोलत आहे. काय म्हणते की श्रीकृष्ण भगवंताच्या संगतीने आमच्या ठिकाणी असलेली जी अधोगती आहे, आमचं जे खालच्या भागालाच धावणं आहे, उताराला, ती अधोगती जी आहे ती फिटेल. म्हणून भेटो आली भोगावती. आणि म्हणून जणू काही अधोगतीपासून मुक्त होण्यासाठी भोगावती आलेली आहे असं म्हणतात. कुठून आली भोगावती? पाताळूनी. भोगावती ही नदी पाताळातील आहे. तर ती भोगावती नदी पाताळातून वर आलेली आहे. तिलाही वाटत आहे की माझी आता अधोगती जी आहे ते फिटणार आहे.
आधीची पढिजे पुराणी, वरीस परिसू झाला देवाचा श्रीचरणी, ते थोणी तीर्था शिरोमणी, ऐसे बिरिद झाले. आधीची पढिजे पुराणी, पहिलंच तर पुराणांमध्ये काय आहे ही यमुना नदी? पढिजे म्हणजे पुराणांमध्ये या यमुनेचा उल्लेख आहे, या यमुनेचं वर्णन आलेलं आहे. आणि वर काय झालेला आहे? भगवंताचा स्पर्श झालेला आहे, भगवंताच्या श्रीचरणाचा स्पर्श त्या यमुनेला झालेला आहे. ते थोणी तीर्था शिरोमणी ऐसे बिरुद झाले. यमुनेला जणू काही तीर्थ असं ब्रीद प्राप्त झालेला आहे. यमुना नदी म्हणजे नुसती नदी आणि पाणी लोकांना पोहोचवणार एक साधन आहे असं नाही, तर त्या यमुनेला तीर्थ, नुसतं तीर्थ नाही, तीर्था शिरोमणी, सर्व तीर्थांचे शिरोमणी अशी उपाधी, असं ब्रीद त्या यमुनेला लागलेला आहे. श्रीकृष्ण भगवंताच्या त्या पदस्पर्शामुळे, त्या श्रीचरणाच्या स्पर्शामुळे. सोमकांती बांधले घाट, जेथ हिरे लग वाळुवंट, मुक्ती गर्भ सुक्ती संपुट दिसताती. सोमकांती बांधले घाट, जेथ हिरे लग वाळुवंट. त्या नदीच्या तीरावर घाट बांधलेले आहेत आणि ते घाट कसे आहेत? सोमकांताने बांधलेले आहेत. सोमकांत जो पाषाण आहे, त्या पाषाणाने ते बांधलेले घाट आहेत. जे हिरे लग वाळुवंट, वाळुवंट कसे आहेत? हिरे लग. ज्याप्रमाणे आपण नदीच्या तीरावर जर गेलो तर नदीमध्ये जे काही गारगोटे असतात बारीक झालेल्या, उन्हामध्ये त्या गारगोट्या चमकतात, काही असतात चमकणाऱ्या, आणि ते जी चमक आहे ती चमक या यमुनेची कशी आहे? जेथ हिरे लग वाळुवंट. त्या यमुनेचे वाळवंट म्हणजे असं दिसतात की जणू काही हिरे अंथरलेले आहेत तिथे. मुक्ती गर्भ सुक्ती संपुट दिसताती. अजून काय दिसतात? जणू काही मोती अंथरलेले आहेत तिथे, एवढं चमकदार वाळवंट दिसत आहे. सुक्ती संपुट म्हणजे शिंपल्या ज्या असतात नदीमध्ये, त्या शिंपल्या पण दिसत आहेत तिथे, त्या पण चमकत आहेत. दिसताती. अशा प्रकारे भगवंताला ते वाळवंट दिसत आहे. सर्व गोपाळ त्या नदीच्या तीरावर आलेले आहेत आणि त्या नयनरम्य अशा नदीचा आनंद, त्या वातावरणाचा आनंद ते सर्वजण घेत आहेत. श्रीकृष्ण कांतीची फांक तसे कीळ, तैसे ठाई ठाई इंद्रनीळ, रत्नकुटाची केवाळू मोवाल, उदका जवली. श्रीकृष्ण कांतीची फांक तसे कीळ. श्रीकृष्ण भगवंताच्या कांतीची म्हणजे त्वचेची कीळ फांकत आहे, म्हणजे किरण जे आहेत ते किरण फांकत आहेत. तैसे ठाई ठाई इंद्रनीळ, त्याप्रमाणे ठाई ठाई इंद्रनीळ हे दिसत आहेत. रत्नकुटाची केवाळू मवाळ, उदका जवळी.
रत्नकुटाची केवाळू मोवाळ. तिथे जी वाळू आहे ती वाळू दगडापासून, दगडाचं घर्षण होऊन झालेली वाळू जी असते तशी दिसत नाही. ती वाळू कशी दिसते? रत्नकुटाची केवाळू मोवाळ. जणू काही रत्नच कुटलेले आहेत आणि ते तिथे अंथरलेले आहेत आणि ते चमकदार दिसत आहेत. उदकाजवळी, त्या यमुनेच्या उदकाजवळी असा हा मवाळ वाळूचा वाळवंट दिसत आहे. आता रत्नाचा कूट केला म्हणजे ते चरचर असेल, रुतत असेल तसं नाही म्हणतात. केवाळू मवाळ म्हणजे बारीक ती वाळू आहे आणि मवाळ आहे, नरम आहे, मृदू आहे. रत्न कुटल्याचा उल्लेख लीळा चरित्रामध्ये पण आलेला आहे. ज्यावेळेस कान्हाने सांगितलं राजाला, तुला जर माझा मंत्रोपदेश घ्यायचा असेल तर तुझ्याकडे हिरे माणिक मोती जे आहेत ते जात्यामध्ये दळून पूर्ण बारीक भुगा कर, त्याचा वेगळ्या वेगळ्या रंगाचे जे रत्न आहेत ते वेगळे वेगळे जात्यामधून काढायचे आणि मग वेगळ्या वेगळ्या रंगाची रांगोळी तयार झाली रत्नापासून. आताची जी रांगोळी असते ते काय असते? गारगोटीची भाजून कुटून केलेली असते रांगोळी. परंतु कान्हाने काय करायला लावलं होतं राजाला? रत्नच दळायला लावले होते. म्हणजे तुला जर मंत्रोपदेश घ्यायचा असेल तर भव्य समारंभ कर आणि रत्न कुटून त्याच्या रांगोळ्या काढ, असं लीळा चरित्रामध्येही आलेलं आहे. की ते रत्न कराचे अर्धांग, म्हणून अंगाथिले ठिकलग, तैसे एके वेले सप्तांग लेणे लेली. की ते रत्नाकराचे अर्धांग. ही नदी काय आहे? रत्नाकर असं समुद्राला बोलतात. त्या समुद्राचं जणू काही ही यमुना नदी अर्धांगिनी आहे, अर्धांग आहे. म्हणून अंगाथिले ठिगळग. ज्याप्रमाणे समुद्राला रत्नाकर म्हणतात म्हणजे त्या समुद्रामध्ये रत्न असतात, अनर्घ रत्न. त्या समुद्राच्या दृष्टांतामध्ये आलेला आहे. तर त्या समुद्राच्या दृष्टांतामध्ये जसं आलेलं आहे की अनर्घ रत्ने आहे त्या समुद्रामध्ये, तर ते अनर्घ रत्न हा समुद्र तयार करतो म्हणून त्याला रत्नाकर म्हटलेला आहे. रत्न करणारा तो रत्नाकर. तर की ते रत्नाकराचे अर्धांग म्हणजे समुद्राची अर्धांग आहे ही यमुना नदी. म्हणून अंगाथिले ठिकळग. म्हणूनच जणू काही या यमुनेच्या तीरावर जे आहे ठिकळग म्हणजे ठीक ठवळे माणिक मोती हे दिसत आहे, तिथे चमकत आहे तेवढं ते वाळवंट. तैसे एके वेळे सप्तांग लेणी लैली. सप्तांगामध्ये ज्याप्रमाणे लेणी लिहितात स्त्रिया, त्याप्रमाणे जणू काही या यमुना नदीने सप्तांगामध्ये हे लेणं, हे अलंकार, हे रत्न लेईलेले आहेत म्हणजे अंगावर तिने घेतलेले आहेत. की कैवल्यनाथा श्री चक्रपाणी, नवरत्नाची ओवाळणी, करी कमळाची उचलणी, तैसी दिसतसे. की कैवल्यनाथा श्री चक्रपाणी, नवरत्नाची ओवाळणी. कैवल्याचे नाथ म्हणजे मालक, कैवल्याचे मालक श्री चक्रपाणी, त्यांना नवरत्नाची ओवाळणी जणू काही ही यमुना करत आहे. असं काय भासलेलं आहे? त्या नदीच्या दोन्ही तीरावर जो वाळवंट आहे ते दोन्ही बाजूचे वाळवंट जणू काही ती नदी, ते तिचे कर आहेत. नदीचे दोन्ही बाजूचे जे वाळवंट आहेत, दोन्ही तीर जे आहेत ते जणू काही त्या नदीचे हात आहेत आणि ते दोन्ही हात उचलून जणू काही ती यमुना
भगवंताची ओवाळणी करत आहे. ओवाळणी अशी तशी नाही, नवरत्नांची ओवाळणी, नवरत्नाने ओवाळणी करत आहे यमुना नदी श्री गोपालकृष्ण महाराजांची. उभय कुली द्विज वृंदे निज कर्म रते निशब्दे दृष्टपूते ठेवित पदे जैसे मुनिराज. उभय कुळी द्विज वृंदे. उभय, उभय या शब्दाचा अर्थ काय होतो? दोन. उभय कुळी, नदीच्या उभय कुळी म्हणजे उभय तटाकी, म्हणजे नदीच्या दोन्ही तीरावर. द्विज वृंदे, द्विज म्हणजे काय? काय सांगितलं मी काल? अर्थ सांगितला मी तुम्हाला. द्विज म्हणजे जो दोनदा जन्माला येतो त्याला द्विज म्हणावं. मग आता इथे आपण दोन अर्थ घेऊ शकतो. द्विज म्हणजे ब्राह्मणही अर्थ होतो, द्विज म्हणजे पक्षी असाही अर्थ होतो. तर आता इथे नेमका अर्थ कोणता घ्यायचा आपल्याला, ते पुढचे जे वाक्य आहेत ओवीचे त्यावर या शब्दाचा अर्थ काय करायचा आहे आपल्याला हे लक्षात येते. उभय कुळी द्विजवृंदे निज कर्मरते निशब्दे दृष्टीपुते ठेविती पदे जैसे मुनिराज. उपमा दिली मुनिराजांची, म्हणजे ही कोणती तरी दुसरी व्यक्ती आहे. सरळ सरळ अर्थ झाला. मग आता दुसरी व्यक्ती म्हणजे कोण? पक्षी. तर इथे यमुनेच्या दोन्ही तीरावर द्विजवृंदे म्हणजे कोण आहेत? पक्षी आहेत. ब्राह्मण किंवा ऋषीमुनी बसलेले आहेत असा अर्थ नाही या ओवीमध्ये द्विज म्हटल्यानंतर. तर इथे द्विज म्हणजे पक्षीकुळ जे आहे, पक्ष्यांचा समूह जो आहे तो या दोन्ही नदीच्या तीरावर बसलेला आहे. निज कर्मरते निशब्दे, त्यांचे त्यांचे जे कर्म आहेत त्या कर्मामध्ये रत झालेले आहेत. आणि कशा आहेत? निशब्दे. पक्षीकुळ हे पण निशब्द झालेलं आहे, कारण त्यांना भगवंत समजले म्हणून ते निशब्द आहेत, एकही शब्द बोलत नाही. आणि आपल्याला काय समजला? आपल्याला समजलाय प्रपंच. आणि म्हणून देवाच्या दरबारामध्ये जरी आपण आलो तरी आपण काय निशब्द होत नाही. आपल्याला भगवंताच्या मंदिरामध्ये आल्यानंतरही आपल्याला गप्पाच कराव्याशा वाटतात. काल काय झालं, आज काय झालं, उद्या काय झालं, मग कालच्या कार्यक्रमात काय झालं, आजच्या कार्यक्रमात काय झालं, याने असंच म्हटलं, याने तसंच म्हटलं, याने सिंगल दक्षिणा घेतली, याने डबल दक्षिणा घेतली, बरोबर की नाही? मग आता पक्षीकुळ असून निशब्द होते, त्यांना भगवंत समजला म्हणून ते निशब्द झालेले आहेत. मग आता ते श्रेष्ठ आहेत की आपण श्रेष्ठ आहोत? मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये येतो आणि गप्पा मारतो, आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये बसतो आणि गप्पा मारत बसतो इकडल्या तिकडल्या, शांतता राखत नाही आपण मंदिरामध्ये. मग आता श्रेष्ठ कोण आहेत? आपल्यापेक्षा ते तिर्यंच योनीमध्ये जे आहेत पक्षीकुळ, जे काही पाखर तिथं बसलेले आहेत, पक्षी बसलेले आहेत, ते सर्व 100% नाही 101% आपल्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. त्यांना समजलं मौनम सर्वस्य साधनम, परंतु आपल्याला काय समजलं नाही. मौनस्य सर्वस्य साधनम, मौन हे सर्व साधन आहे त्यामध्ये सामावलेलं. हे आपण फक्त कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो. नळी फुकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. अंगामध्ये काही तो ज्ञान जे आहे ते उतरत नाही, अंगवळणी काही पडत नाही. त्यामुळं आपण जसे होतो कोरडे ठकठकीत तसेच आपण कोरडे राहतो. दृष्टीपुते ठेविती पदे जैसे मुनिराज. तिथे उभे राहून निशब्द झालेले आहेत, किलबिलाट बंद झालेला आहे, एकदम शांत वातावरण आहे. नदीचाही खळखळाट बंद झालेला आहे. कशामुळे? नदी पहिलंच शांत झालेली आहे. आपण पाहिलं मागच्या ओव्यांमध्ये. तैसी निश्चल झाली, निश्चल नदी झालेली आहे, शांत वाहत आहे नदी.
पाणी असून शांत झालेलं आहे, परंतु ती शांती आपल्याला काही लवकर भेटत नाही, कारण आपण तसा प्रयत्न करत नाही, बरोबर की नाही. तर नदी ही शांत झाली, निशब्द झाली, तिचा खळखळाट वगैरे लाटांचा बंद झालेला आहे. भगवंताच्या दर्शनाने, भगवंताच्या श्री चरण स्पर्शाने. त्याचप्रमाणे द्विजवृंदे म्हणजे पक्षीकुळ ही शांत झालेली आहेत. दृष्टीपुते ठेविती पदे जैसे मुनिराज. ज्याप्रमाणे मुनिराजांचं चालणं एकदम शांत असते, त्याप्रमाणे हे जे पक्षीकुळ आहे तेही शांत झालेलं आहे आणि मुनिजनासारखे हळुवार पाऊल टाकत आहेत. कोणतेही भांडण नाही, तिथे कोणतीही मस्ती नाही, काही नाही, सर्व शांत वातावरण आहे. एकांगुष्ट तपिये बक नासागरी दृष्टी घालिता ती ढोक. यज्ञ दीक्षित तैसे चक्रवाक प्रिया ते सांडितीना. एकांगुष्ट तपिये बक. बगड्यांची तपश्चर्या कशी असते आपण सर्वांनी पाहिलेली आहे. ते नदीमध्ये बसतात, असा एक पाय वर उचलतात, एकच पाय खाली असतो पाण्यामध्ये, आणि लक्ष असते शिकारकडे. कधी कोणती मासळी जवळ येईल, कधी कोणतं भक्ष जवळ येईल, त्याकडे लक्ष. आणि जसं ते भक्ष जवळ आलं, त्या बगळ्याला जे काही खायचं आहे, जे काही किडा कुटुक असेल, मासळी असेल, ते असं जवळ आलं, पापणी लावण्याच्या आजवर पटकन ते उचलते त्याला. ते एका अंगुष्ठावर म्हणजे एका पायावर जणू काही बक इथे कशाला बसलेले आहेत. तपिये बक म्हणजे बगळे पण भगवंताच्या प्राप्तीसाठी जणू काही एका पायावर तपश्चर्या करायला थांबलेले आहेत. नासागरी दृष्टी घालिती ढोक. ढोक नावाचा पक्षी असतो बघा. तर त्या ढोकाने काय केलेलं आहे, नासागरी दृष्टी. नासा म्हणजे नाक, नाकाचा अग्रभाग म्हणजे नाकाच्या शेंड्यावर घालिता ती दृष्टी घातलेली आहे. कुणी, ढोकाने. यज्ञ दीक्षित तैसे चक्रवाक प्रिया ते सांडितीना. चक्रवाक हेही पक्षी तिथे आहेत. आणि यज्ञ दीक्षित तैसे चक्रवाक प्रिया ते सांडितीना. जसं मी त्या दिवशी बोललो तुम्हाला की पूर्वीच्या काळामध्ये यज्ञ बहिर्याग चालू करायचा असेल तर धर्मपत्नी विना यज्ञ बहिर्याग चालू होत नव्हते. धर्माला अधिकार, हे देवतापैकीची भक्ती सांगते मी, जे याग धर्म जो आहे तो देवतेचा आहे. तर याग यज्ञ, याग बहिर्याग हा जो धर्म आहे, या धर्माला अधिकार पुरुषालाही नव्हता जर सोबत पत्नी नसेल तर धर्मपत्नी ला घेऊनच त्या यज्ञाची सुरुवात करावी लागायची. आणि तिथे बसल्यानंतर त्या दोघांची गाठ बांधायची, या माणसाच्या उपरण्याची आणि त्या बाईच्या पदराची अशी गाठ बांधायची. आणि नंतर मग तिथं यज्ञाच्या ठिकाणी बसून जे काही मंत्र वगैरे आहेत, यज्ञ हवन करायचा आहे, विधीचा आरंभ करायचा आहे, नंतर तो विधीचा आरंभ व्हायचा. तर यज्ञ दीक्षित तैसे चक्रवाक, हे जे चक्रवाक आहेत, यज्ञ दीक्षित म्हणजे यज्ञाच्या वेळेला ज्याप्रमाणे ती गाठ बांधलेली आहे दोघांची, ते तो विधी आचरण्यासाठी बांधलेले आहेत तिथे. आणि त्याप्रमाणे
इथे चक्रवाक आहेत, एकमेकामध्ये बांधल्या गेलेले, एकमेकाला ते सोडून जात नाही. प्रकृती पुरुष विवेकाते, जैसे परमहंस जाणते, तैसे क्षीरा निरा निवाडू करिते, ते निर्मळ राजहंस. प्रकृती पुरुष विवेकाते. प्रकृती पुरुष दोन शब्द आहेत, प्रकृती आणि पुरुष. आता या दोन शब्दाचे अर्थ जर करायला गेलं तर किमान 2 ते 3 अर्थ तरी होतात. जर अर्थ करतो म्हटलं तर प्रकृती येथे आपण मायेला प्रकृती म्हणू शकतो, आणि पुरुष इथे जीवाला पुरुष म्हणता येईल. जीव आणि माया याच्या विवेकाला कोण जाणतात? जैसे परमहंस जाणते, जे ज्ञानी जण आहेत तेच जाणतात. किंवा दुसरा अर्थ काय करता येईल? प्रकृती म्हणजे या जीवाच्या ठिकाणी असलेला अविद्या दोष, ती प्रकृती. आणि पुरुष इथे हा जीव. तर जीव अविद्या यांचा जो विवेक विचार आहे, तो विवेक विचार कोण जाणतात? प्रकृती पुरुष विवेकाते, जैसे परमहंस जाणते. परमहंस म्हणजे ज्ञानी लोकच ते जाणतात. आता पुन्हा तिसरा जरी अर्थ लावतो म्हटलं प्रकृती पुरुष विवेकाते, तर इथे प्रकृती म्हणजे माया आणि पुरुष म्हणजे ईश्वर असा अर्थ घेता येतो. तर या संदर्भामध्ये ईश्वर आणि माया यांच्यामध्ये जो विवेक विचार आहे, विचारपर ज्ञान आहे, ते ज्ञान कुणाला आहे? जैसे परमहंस जाणते. ते परमहंस जे आहेत, जे ज्ञानी जण आहेत, त्यांनाच ते ज्ञान आहे, विवेक विचार त्यांनाच माहिती आहे तो. तैसे क्षीर निरा निवाडू करिते, ते निर्मळ राजहंस. तैसे क्षीर नीर निवाड करते. क्षीर म्हणजे दूध, नीर म्हणजे पाणी. ज्याप्रमाणे तो जो राजहंस पक्षी असतो, तो क्षीर नीर याची निवड करू शकतो. दूध वेगळं आणि पाणी वेगळं करण्याची क्षमता त्या राजहंसामध्ये आहे. त्याप्रमाणे ज्ञान काय, अन्यथा ज्ञान काय आणि अज्ञान काय, हे सर्व तो ज्ञानी पुरुषच माहिती करून घेऊ शकतो, त्यालाच माहिती असते आणि त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला माहिती होत असते. तर असे जे निर्मळ राजहंस आहेत, त्यांच्याकडून ज्ञान आपण ग्रहण केलं पाहिजे. कारण त्यांना क्षीर आणि नीर याचा निवाडा करता येतो, निवड करता येते. कोणतं ज्ञान आहे, कोणतं अन्यथा ज्ञान आहे, कोणतं अज्ञान आहे, हे सर्व त्यांनाच माहिती आहे. असं कोणीही येईल आणि सांगून जाईल तर ना कोणत्या गुरुकडे अध्ययन केलेलं, तर अशा व्यक्तीकडून आपल्याला काय होईल? आपल्याला ज्ञान, योग्य ज्ञान नाही प्राप्त होणार. हे लोक सोक्ती घालतात त्याच्यामध्ये. 3 प्रकारच्या उक्त्या असतात: स्वोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्ती. स्वोक्ती म्हणजे काय? आपलंच लावणं, त्याच्यामध्ये देवाचे तत्व राहिले बाजूला, आपलंच बडबडबड प्रवचन करत राहायचं. मग त्या प्रवचनामध्ये कोणते तत्व येत नाहीत, तत्व आले तरी तोडून मोडून तुमच्या समोर प्रस्तुत केले जातात. अर्थाचा अनर्थ करण्यात येतो. जसं कालच उदाहरण दिलं, ते भोगी जे सुमनाधिक षट प्रकारे. झाला की नाही अनर्थ? त्यांनी जे रेकॉर्डिंग केलं असेल त्यांना वाटलं असेल हे सुनन, ते भोगी जे सुनमना हा जो शब्द आहे
याच्यामध्ये तर काय अर्थ होत नाही, कारण त्यांना ज्ञान नव्हतं म्हणून त्यांनी ते न काढून टाकलं. त्यांना असं वाटलं याच्यामध्ये चूक आहे आणि मी सुधरावत आहे, असं त्या व्यक्तीला वाटलं असेल. की सुनमना याचा तर काही अर्थ होत नाही, सुमना पण याचा अर्थ नक्की होतो. कारण सुनमनाचा अर्थ त्यांना माहिती नव्हता म्हणून त्यांनी न काढून टाकलं आणि सुमना करून टाकलं. तसं मग जे अज्ञानजन आहेत, जे निर्मळ राजहंस नाहीत, ते काय करतील, अशा चुका करतील. आणि मग ह्या चुका सुधरवणारे पण तुम्हाला कधी कुणी भेटणार नाही आणि तुम्ही पण ते चुकीचेच पूजावसर ऐकणार. कारण कसं असते बघा, पुस्तकामध्ये आपण पुस्तक घेऊन पाठांतर केलं तो भाग वेगळा झाला, त्याला कदाचित वेळ लागेल पाठांतर होण्यासाठी. पण तुम्ही आपलं काहीतरी काम करत आहात घरामध्ये आणि मोबाईलवर ते पूजावसर लावून टाकलेला आहे, तर तुमचा जास्त लवकर पाठांतर होऊन जातो. ध्यान देऊन जर वारंवार ऐकत राहिलो आपण तर ते पाठांतर होऊन जाते. मग आता तुम्ही सांगा, जर असं चुकीचं आपण ऐकत राहिलो तर आपण पाठांतर पण काय करणार, चुकीचंच पाठांतर करणार. आणि उलट कोणी एखादा साधू आला तुम्हाला सांगायला की सुमना हा शब्द चुकीचा आहे, सुनमना शब्द पाहिजे, तर तुम्ही म्हणणार तुम्हाला काय माहिती बाबा, एवढं ऑनलाईन इंटरनेटवर आलेलं आहे, बरोबर की नाही. त्यामुळं मग खरं जे आहे ते मागं राहून जाणार आणि असं अन्यथा ज्ञानच पुढे जाणार. म्हणून जे ज्ञानी आहेत त्यांनाच आपण निमंत्रण दिलं पाहिजे प्रवचनासाठी, ग्रंथ वाचनासाठी. आणि जे स्वक्तीचं बोलणारे आहेत, तत्वाला धरून बोलत नाही, मोकळं भारूड कितीही वेळ चालवतात, अशा लोकांपासून आपण दूर राहिलो पाहिजे. जो तत्वाला धरून बोलतो त्याच्या संगतीने आपण राहिलो तर आपणही तसेच बनू, आणि भारुडाच्या संगतीने आपण राहू तर आपलंही भारुडच होऊन जाईल. मग तर असं जैसे परमहंस जाणते, जाणते कोण आहेत, जे भगवंताचे ज्ञानीय आहेत, भगवंताचे जे खरे अनुसरलेले ज्ञानीय आहेत, हेच परमहंस आहेत. आणि ते परमहंस जे आहेत तेच खरे जाणते आहेत, दुसरे जाणते नाहीत. कोण्या गुरुमुखातून ज्ञान घेतलं नाही, काही नाही, कोण्या आश्रमात राहिले नाही, कोण्या अधिकरणाचं सन्निधान केलं नाही, त्यांच्याकडून ब्रह्मविद्येचं अध्ययन केलं नाही, तर मग ते परमहंस होतील का? नाही होणार परमहंस. तर परमहंस व्हायचं असेल तर जी ज्ञानसरिता वाहत आलेली आहे, परंपरेने जी ज्ञानसरिता वाहत आलेली आहे, त्या ज्ञानसरितेमध्ये जो नाहून निघाला तोच खरा ज्ञानी आहे. नाहीतर स्वक्ती करणारेच लोक भरपूर आहेत. स्वक्ती शास्त्रोक्ती लोकोक्ती, काही शास्त्रातून आलेल्या उक्त्या आहेत आणि काही लोकोक्त्या आहेत. लोक बोलले म्हणून आपणही बोललो आहे, लोकोक्ती, बस संपला विषय. तैसे क्षीरनिरा निवाडू करीते ते निर्मळ राजहंस. ज्ञान काय, अन्यथा ज्ञान काय, अज्ञान काय, याचं निवाडा करून तुम्हाला सांगणारे जे आहेत तेच निर्मळ राजहंस आहेत. बाकीचे मग काय आहेत, फक्त नावाचेच राजहंस आहेत. जयाचे निजडे वेधती, लता तरु रोमांच दाटती, पशुचरो विसरती ध्वनी ऐकोनिया. जयाचे निजडे वेधती, लता तरु रोमांच दाटती, पशुचरो विसरती ध्वनी ऐकोनिया. भगवंताचा ध्वनी जरी ऐकला बोलण्याचा तरी जड वस्तू ज्या आहेत त्याही भगवंताच्या ठिकाणी वेधल्या जातात. उदाहरण कशाचं दिलं आपल्याला? नदीचं उदाहरण आहे. पाणी हे जड आहे, भगवंताच्या दर्शनाने वेधल्या गेलेलं आहे, निश्चळ झालेलं आहे पाणी, आणि सारूप्य पावलेलं आहे पाणी. पण भगवंताचं रूप जसं सावळं आहे, निळं आहे, त्याप्रमाणे इंद्रनिळासारखं त्या नदीचंही स्वरूप झालेलं आहे.
म्हणून म्हणतात कवी, जयाचेनी जडे वेधती, जड वस्तू पण वेधल्या जातात. लता तरु रोमांच दाटती, लता म्हणजे वेली, तरु म्हणजे झाड. हे लता तरुंच्या ठिकाणी पण रोमांच दाटतात भगवंताचं बोलणं ऐकून, दर्शन होऊन. पशुचरो विसरती, पशु जे आहेत ते पण चारा खाण्याचं सोडून देतात, चरणं विसरून जातात. ध्वनी ऐकून या, भगवंताचा ध्वनी ऐकून. जयाचेनी दृष्टी पाते, पाखरुवे झाली आनंद भरिते. हे काही वाणावे श्रीकृष्णा ते, जयाचा निमीची वेदू, जयाचा नामीची वेदू. अहो ज्यांचा नामीची वेद आहे, नाम उच्चारलं तरी वेद लागतो, त्यांच्या तर दृष्टीपाते, पाखरुवे झाली आनंद भरिते. ज्यांच्या नामाने वेद होतो त्यांच्या दृष्टीने तर साहजिकच आहे, आनंद होणारच. म्हणून पंडितवास म्हणतात, ज्यांच्या दृष्टीपाते म्हणजे दृष्टिक्षेपाने, पाखरुवे झाली आनंद भरिते, पाखरांना पण आनंद झालेला आहे. फक्त आनंद झाला असं नाही, आनंदाने ओतप्रोत भरलेले आहेत ते पाखर. हे काही वाणावे श्रीकृष्णा ते, अशा त्या श्रीकृष्णाला आम्ही काय वाणावं बरं, आम्ही काय वर्णन करावं त्या श्रीकृष्णाचं. जयाचा नामीची वेद, ज्यांचा नामानेच वेद होतो अशा त्या श्रीकृष्ण भगवंताचं वर्णन आम्ही काय करावं. मेघी झांकोळले आरवीचा प्रकाशो, न धरे पद्मिनीचा विकासो. तैसा गोप वेखे गुपित परेशु, परवेध संचरताती. मेघी झांकळलेल्या रवीचा प्रकाश, मेघांनी झांकोळलेला आहे काय, रवीचा प्रकाश. जसं आता आपण बघू शकतो, दिवस तर निघालेला आहे, सूर्याचे किरण पडलेले आहेत का इथे नाही. आपण जर पाहिलं बाहेर रस्त्यावर तर पूर्ण सावलीच आहे. कशामुळे, सूर्यासमोर ढग आलेली आहे, त्यामुळं सर्वीकडे काय आहे, सावली आहे, शिरवाळ आहे. तर हे कशामुळे झालं, ढगांमुळे झालं. तर कवी आपल्याला तेच सांगतात, मेघी, मेघांमुळे ज्यावेळेस सूर्याला झाकल्या जाते त्यावेळेस रवीचा प्रकाश इथपर्यंत येत नाही, सूर्याचे किरण इथपर्यंत येत नाहीत. पण सूर्याचे किरण इथपर्यंत पोहोचले नाही म्हणून काय पद्मिनींचा विकास धरला जातो का. म्हणजे जे तलावामध्ये कमळ आहेत ते कमळ थांबतात का विकासण्यापासून. नाही. दिवस निघाला, सूर्याचे किरणे पडो अथवा न पडो, त्या कमळांचा विकास तर होणारच. कितीही आभाळ येऊ द्या, कितीही ढग येऊ द्या, कमळाचा विकास काय थांबणार नाही. न धरे पद्मिनीचा विकास, पद्मिनीचा विकास धरल्या जात नाही, कमळ हे उमलणारच. तैसा गोप वेखे गुपित परेशु, त्याप्रमाणे गोप वेखे गुपित परेशु, ज्याप्रमाणे सूर्योदय झालेला आहे, ढगाने त्याला झाकून टाकलेला आहे, तरी पण कमळ हे विकासलेले आहेत. कमळाच्या कळ्या ज्या होत्या त्या फुलामध्ये परिवर्तित झालेले आहेत, उमललेले आहेत कळ्या त्या. त्याप्रमाणे गोप वेखे गुपितू परेशु, ईश्वर इथे अवतरलेले आहेत. ईश्वराने गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये परिभ्रमण चालू केलेले आहे, अवतार घेतलेला आहे. तर तिथे ज्याप्रमाणे सूर्यावर ढग आलेली आहेत त्याप्रमाणे ईश्वर अवताराच्या वर काय आहे, गोप वेश आहे.
या गोप वेशामध्ये गुपित रूपात भगवंत इथे आलेले आहेत, अवतरलेले आहेत. पर वेद संचरता ती सूर्य ढगाच्या आड जरी झाला तरी कमळ विकासतात, त्याप्रमाणे भगवंत इथे अवतरले आणि भगवंताने स्वतःला झाकून टाकलं गोप वेशामुळे. बरं का, गोप वेशामध्ये स्वतःला लपून ठेवलेलं आहे भगवंताने. तरी पण वेद संचरता ती, ज्याप्रमाणे कमलिनीचा विकास झाला त्याप्रमाणे प्रत्येक जीव जातीला, जीव जात तर आहेच पण जड जात जी आहे, पाणी नदी, यांनाही वेद संचार करत आहेत भगवंत. म्हणजेच इथं काय सांगायचं आहे कवींना, की भगवंताचे जे गुण आहेत ते कधीही झाकल्या जात नाहीत. भगवंतांनी गोपवेशामध्ये अवतार घेऊ द्या, की एखाद्या ऋषीश्वराचा ठाई अवतार घेऊ द्या, की एखाद्या यतिमुनीचा वेश धरू द्या, त्यांचा कधीही जो गुणधर्म आहे, त्यांच्या ठिकाणी जे तेज आहे ते कधीही झाकल्या जात नाही. हातीरुवे सिंहेसी खेळत, मृग व्याघ्रासी कुरुवाळा करीत, मोराचा पाखवा विसंवत फणिक देखा. हातीरुवे सिंहेसी खेळत, जो हत्ती आहे तो कोणासोबत खेळत आहे? जो हत्तीचा वैरी आहे, शत्रू आहे, असा जो सिंह, या सिंहासोबत हत्ती खेळत आहे. आणि मृग म्हणजे हरिण व्याघ्रासी कुरुवाळा करीत, ज्याप्रमाणे गायीचं वासरू गायीजवळ जाऊन अंग घासते, गायीला कुरवाळते, लाडाला जाते, बरोबर की नाही, आपण पाहिलं असेल. त्याप्रमाणे मृग म्हणजे हरिण हे कुरवाळा करत आहे. कोणासोबत? व्याघ्रासोबत, म्हणजे वाघासोबत. मोराचा पाखवा विसंवत फणिक देखा, ज्याप्रमाणे सापाचा वैरी मुंगूस आहे, त्याचप्रमाणे सापाचा, नागाचा वैरी मोरही आहे. मोराला कधी जर नाग दिसला, साप दिसला तर तो त्याला ठार मारतो, ठार मारल्याशिवाय सोडत नाही. तर असं या दोघांचं वैर आहे. तरी पण मोराचा पाखवा विसंवत फणिक देखा, मोरांच्या त्या पंखाखाली, त्या पिसाऱ्याखाली कोण विसावा घेत आहे? फणिक देखा. फणी कोण काढतो? नाग. तर नाग जो आहे तो त्या मोराच्या पिसाऱ्याखाली विश्रांती करत आहे. इतके निर्वैरभूत झालेली आहेत. काही मनामध्ये क्लेश नाही, भांडण तंटा नाही, कारण भगवंताचं दर्शन आहे, भगवंताचं सन्निधान आहे, म्हणून त्यांना तेवढी अनुभूती झाली. आणि निर्वैर म्हणजे मनामधील जो वैर भाव असतो तो वैर भावच संपुष्टात आलेला आहे, नष्ट झालेला आहे. मुखक मांजराचे पालखती, अश्वमहिका परम प्रीती, यमुनेचा पाणीडा दिसती निर्वैर भूते. मुखक म्हणजे उंदीर. तो जो उंदीर आहे
तो उंदीर मांजराच्या पालखती म्हणजे मांजराच्या मांडीवर जाऊन बसलेला आहे. अश्व आणि महिका परमप्रीती, घोडा आणि म्हैस किंवा महिका म्हणजे रेडा यांची परमप्रीती दिसत आहे. यमुनेचा पाणीडा दिसते निर्वेर होते. त्या यमुनेच्या पाणवठ्यावर जे काही भूत आहेत ते निर्वेर दिसत आहेत. भूत म्हणजे हे जे दुसरे भूत असतात ते भूत निर्वेर झाले वगैरे असा अर्थ नाही. भूत हे 4 प्रकारचे असतात. चतुर्विध भूतग्राम त्याला म्हटलेला आहे. जारज, अंडज, स्वेदज आणि उद्बीज. जारापासून जन्माला येणारे ते जारज, अंड्यापासून ज म्हणजे जन्माला येणारे ते अंडज, स्वेदज, स्वेद म्हणजे काय घाम, घामापासून काही जीवाणूंची उत्पत्ती होते त्यांना स्वेदज असं बोलतात. उद्बीज, बीजापासून ज म्हणजे जन्म होणारे त्याला उद्बीज असं बोलतात. तर जेवढे काही ब्रह्मांडामध्ये जीव आहेत ते जीव या 4 खाणीमध्ये सामावलेले आहेत. या वेगळा कोणता 5वा प्रकार आहे जन्माला येण्यासाठी असं नाही. जारज, अंडज, स्वेदज, उद्बीज हे 4च प्रकार आहेत. तर या 4 खाणीमध्ये प्रत्येकी 21 लाख योन्या आहेत. मग 21 चौक किती झाले? 84. तर असे 84 लक्ष योनी परिभ्रमण करावं लागते या जीवाला. एकदा मनुष्य जन्म संपला नंतर हा जीव जसे कर्मफळ जोडलेले आहेत त्या कर्मफळानुसार तो मग स्वर्ग, नरक, कर्मभूमी, मोक्ष त्याप्रमाणे परिभ्रमण करणार आहे. आणि परिभ्रमण केल्यानंतर मग 84 लक्ष योनीचे नरक भोगल्यानंतर पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. आणि या मनुष्य जन्मामध्ये येऊन मग हा मनुष्य काय काय करतो ते वेगळं सांगायची गरज नाही. ईश्वर समजला काय किंवा अजून काय समजलं हा काय सुधरत नाही. पुन्हा नरकाचे द्वार उघडे करतो आणि पापाच्या राशीच्या राशी कमाई करून जातो या मनुष्य जन्मामध्ये येऊन. आणि शेवटी कुठे जाऊन पडतो? पुन्हा त्याच नरकामध्ये जाऊन पडतो. कारण जीवाची गती, मती, रती कशी आहे? अधोगती, अधोगती, अधमती, अधरती आहे की नाही? अधोगती, अधमती, अधरती. या जीवाची गती कशी आहे? जसं इथं सांगितलेलं आहे, आताच अर्थ सांगितला मी. अधोगती आहे. या जीवाला नरकाकडे जावं असं वाटते. खाली मनुष्य देहावरून ते नाही जावं असं वाटत. मनुष्य देहाच्या वरी काय आहे? देवतेचे फळ आहेत. हे जे मनुष्य जन्म आहे या मनुष्य जन्मामधनं 2 फाटे फुटतात. एक फाटा फुटतो, एक रस्ता जातो नरकाकडे आणि एक रस्ता जातो स्वर्गाकडे अन्य संप्रदायासाठी. जे ईश्वर धर्मामध्ये आहेत त्यांच्यासाठी काय? एक रस्ता जातो नित्य नरकाकडे आणि एक रस्ता जातो नित्य मुक्तीकडे. दैवराटी काय सोपी नाही बरं का. दैवराटीमध्ये फार कुशलतेने वागावं लागते. संन्यास घेतला म्हणजे कुशलतेने वागावं लागते. उपदेश घेतला म्हणजे कुशलतेने वागावं लागते. कारण काय? इथे जर कमी जास्त काही झालं तर काय भेटते? नित्य नरक, काळत्रयी नाश नाही मग त्या नरकापासून. इथे जर आपण कोणाचं अंतःकरण दुखवलं, अंतःकरण दुखवल्यानंतर काय होते? नुसतं अंतःकरण दुखून नाही थांबला तर बंद करा बरं फोन, बंद करून टाका फोन.
तर इथं आता आपण अंतःकरण दुखवलं, त्याचं प्रायश्चित्त नाही केलं, प्रसव नाही मोडला, तर उद्या वासनिकाचं आज आपण अंतःकरण दुखवलं, त्याच्या पुढे क्षमा नाही मागितली आपण की बाबा माझ्याकडून तुमचं अंतःकरण दुखवलं, तर उद्या आपण साधू संतांचं अंतःकरण दुखवू. साधू संतांचं अंतःकरण दुखवल्यानंतर आपण जर त्यांच्या पुढे प्रसव नाही मोडला, तर उद्या ज्ञानी जे असतात, ज्ञानी जणांचं अंतःकरण दुखवू आपण, तिथेही प्रसव नाही मोडला, प्रसव वाढत जातो. नंतर आपण प्रेमीय भक्त जे भगवंताचे असतात, उद्धव देव जसे होते, महादोबा भक्त ज्याप्रमाणे होते, बाईसा ज्याप्रमाणे होत्या प्रेमीय भक्त, तशांचं आपण अंतःकरण दुखवतो. मग प्रसव वाढत वाढत काय जातो, बंद करा ते मोबाईल. तर प्रसव वाढत वाढत मग नुसता याच्यावरच थांबतो का, अंतःकरण दुखवण्यावर? तर उद्या आपण हा प्रसव वाढल्यानंतर उद्या आपण साधू संतांवर हातही उचलणार. साधू संतांवर काय, मग ज्ञानियावर काय, मग प्रेमियावर काय, मग आणि ईश्वरावर काय. मग असं आपला प्रसव वाढत वाढत ईश्वरापर्यंत जातो. आणि ईश्वराच्या ठिकाणी मग हनन घडलं की मग नित्य नरक, मग त्या नरकातून सुटकाच नाही. मग ते पुनरुपी जननम पुनरुपी मरणम बंद झालं, नित्य नरकातच मग आहे सृष्टीचा संहार होईपर्यंत. म्हणजे हा जीव किती मागे पडला, बॅकलॉग किती मोठा झाला. त्यामुळं भगवंतांनी आपल्याला मुभा दिलेली आहे, बरेच काही सूट दिलेली आहे ईश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी. जेवढी मोकळीक असते त्याच्यामध्ये पण दोष घडला तर मग तेवढीच शिक्षा पण असते. म्हणून जर कोणाचं काही मन दुखलं, अंतःकरण दुखलं, तर त्यांचा प्रसव मोडला पाहिजे. आपण त्यांच्या पुढे जाऊन म्हटलं पाहिजे की बाबा माझ्याकडून चुकी झाली, प्रसव मोडा. कारण हा प्रसव पुढे चालत जाणार आहे कुठपर्यंत, ईश्वरापर्यंत जाणार आहे. मग आता एखादा अधर्मीच आहे, मग अधर्म्याच्या पुढे प्रसव मोडायचं काय आहे, असं एखादा म्हणू शकतो आपण. परंतु अधर्मी जरी असला तरी त्याच्या ठिकाणी सर्व दोषच आहेत असंही नाही. सर्व गुण संपन्न एक परमेश्वर आहेत आणि सर्व दोष संपन्न हा जीव आहे. परंतु कुठेतरी 1%, 0.1% कुठेतरी थोडासा गुण असतो जीवाच्या ठिकाणी. तर त्या गुणाकडे पाहिलं पाहिजे आपण. कारण आपल्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, गुण तो वात भैरी शोधावा. एखाद्या जीवाच्या ठिकाणी दोष आहेत, ते दोष जरी असले तरी पण ज्याप्रमाणे आपण रात्रीच्या वेळी आपली काही बारीक वस्तू हरवली, ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये लाईट नसायची आणि समजा एखाद्याचा गरीबाचा झोपडा आहे आणि त्याच्याकडे काहीतरी बारीक वस्तू होती आणि ती बारीक वस्तू नेमकी हरपलेली आहे, तर तो व्यक्ती काय करणार, लगेच दिवा लावणार आणि बारकाईने शोधणार तेव्हाच तेव्हा. आणि त्याने जर वेळ केला तर म्हटला उद्या सकाळी बघू, तर मग ती वस्तू सापडेल का, नाही सापडणार. तर गुण तो वातवेरी शोधावा, शोधला पाहिजे. त्याप्रमाणे मनुष्यामध्ये दोष जरी असले तरी गुणही शोधले पाहिजे. आणि किंचित देखील नाही ते नाहीची बोली जे असंही बोलतात एकीकडे, हे सांगितलेलं आहे अव्यक्ताच्या ठिकाणी. तर आंशिक जर पाहायला गेलं तर जीवाच्या ठिकाणी लागू होते. किंचित देखील ते नाहीची बोली जे अव्यक्त मंत परमेश्वर कसे आहेत, हे अव्यक्त मंत परमेश्वर कोणतेही काम करत नाहीत. अकर्ता बोललेला आहे भगवंताला, काहीच व्यापार करत नाही. तर तिथे सांगितलेलं आहे आपल्या पक्षकारांनी की
तुम्ही म्हणताय भगवंत काही करत नाहीत, अव्यक्त म्हणतो परमेश्वर, पण एवढ्या सृष्टीची निर्मिती झाली ती भगवंताच्याच प्रवृत्तीमुळे झालेली आहे. मग तुम्ही कसं काय म्हणता की भगवंत काहीच करत नाही? मग याच निरसन करण्यासाठी पुढे पक्ष दिलेला आहे. किंचित देखिले ते नाहीची बोलीजे. भगवंताने फक्त थोड्या वेळाकरता गोस्फुरण्य प्रवृत्ती जाणवली मायेला की सृष्टीची निर्मिती करा, आणि म्हणून पक्षकार म्हणतात की ते एकदम थोडस काम आहे. काम किती समोर झाले मोठं, अनंत ब्रह्मांडाची निर्मिती झालेली आहे, काम किती मोठं झालं. पण भगवंताचं काम किती आहे? प्रवृत्ती जाणवली फक्त सेवकाला. जी माया आहे सेविका, भगवंताची प्रमुख सेविका, ती जी माया आहे त्या मायेला फक्त प्रवृत्ती जाणवली, किंचित काम आहे ते फक्त. म्हणून किंचित देखील ते नाहीची बोली जास्त बोललेलं आहे. तर मग आता एखादा व्यक्ती आहे त्याच्या ठिकाणी अधर्मच अधर्म आहे. वर्षातून एखाद्या वेळेस काहीतरी थोडासा धर्म करत असेल, मग आशाच्या काय गोष्टी ऐकून घ्यायच्या? बरोबर की नाही? अशा व्यक्तीची आपण जवळीक केली की चला बा काही का असे ना, एक गुण तर आहे, वर्षातून एकदा काय असे ना देवधर्म करतो, असा व्यक्ती असेल तर त्याची जर जवळीक आपण केली, आपल्याला धर्महानीच होणार आहे. म्हणून प्रत्येकाचं एक परिमाण असते, आणि यथायोग्य ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर अधिकरणाचं सन्निधान असणं महत्वाचं आहे, ज्ञानियाचं सन्निधान असणं महत्वाचं आहे. त्यामुळे आता मी तुमच्या इथे आलो, 15 दिवस पोथी सांगणार म्हणजे सर्व शास्त्र तुम्हाला मी सांगून जाणार असा अर्थ नाही. 15 दिवसामध्ये शास्त्र संपून जाईल असं काही आहे का? नाही. महानुभाव साहित्यामधील जे सप्तग्रंथ आहेत महत्वाचे, त्यापैकीचा हा एक वच्छाहरण ग्रंथ आहे, आणि त्या ग्रंथाचंच आपण फक्त श्रवण करणार आहोत. यमुनेचा पाणीडी दिसता ती निर्वेर होते. धन्य तेथची जलचरे जे अवलोकिली ईश्वरे, वरवते येऊनी आनंद भरे पलाती श्रीमूर्ती ते. त्या नदीतील धन्य तेथीची जलचरे, त्या नदीतील जे जलचर आहेत ते धन्य आहेत. कशामुळे धन्य आहेत? कारण जे अवलोकिली ईश्वरे. अहो, ज्या जलचरांचं अवलोकन ईश्वराने केलेलं आहे, भगवंताची कृपा दृष्टी ज्या जलचरांवर पडलेली आहे, ते वरवते येऊनी आनंद भरे पलाती श्रीमूर्तीचे, पलाती श्रीमूर्ती ते. असे ते जलचर ते धन्य आहेत, कारण भगवंताची कृपादृष्टी त्यांच्यावर पडलेली आहे. आणि ते काय करतात? वरवते येऊनी आनंद भरे, एकदम पाण्याच्या पृष्ठभागावर आलेले आहेत आणि भगवंताची श्रीमूर्ती पाहत आहेत, आणि त्यामुळे तेही आनंदाने भरलेले आहेत. श्रीकृष्णाचे रूप सावळे ते जला भीतरी प्रतिबिंबले, की ते उतावळपणे आलंगिले सकळी मच्छादिकी. श्रीकृष्णाचे रूप सावळे ते जला भीतरी प्रतिबिंबले. श्रीकृष्ण भगवंताचं सावळ रूप पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे, किंवा ते उतावीळपणे आलंगिले, किंवा मग त्या जलचरांनी उतावीळपणे आलिंगन दिलेलं आहे.
सकळ मच्छादिकी. देवाचं रूप पाण्यामध्ये प्रतिबिंबलेलं आहेच, पण विषय काय आहे इथे की त्या सावलीच्या मध्येच बरोबर ते जलचर आलेले आहेत. काही आता जलचर भरपूर आहेत त्या नदीमध्ये, पण काही जलचर जे आहेत त्या भगवंताच्या प्रतिबिंबाच्याच बरोबर त्या प्रतिबिंबामध्येच चालत आहेत, प्रतिबिंबाच्या सोबत सोबत आहेत, इकडे तिकडे जात नाही. तर कवी असं म्हणतात जणू काही ते जलचरे त्या प्रतिबिंबाला आलिंगन देत आहेत. एवढी आरती, एवढी उत्कट, एवढी इच्छा त्यांच्या मनामध्ये आहे भगवंताला भेटण्याची की त्या प्रतिबिंबाला ते आलिंगन देत आहेत. सकळ मच्छादिकी, मासळ्या ज्या असतात पाण्यातील ते आलिंगन देत आहेत. मग फक्त आता पाण्यामध्ये मासळ्याच असतात का? मच्छादिक म्हटल्यानंतर काय, मासळ्या तर आल्याच, अधिक पदामध्ये बाकी सर्व आले. जसं आपण आताच्या भाषेमध्ये काय म्हणतो, इत्यादी, इत्यादी बोलतो की नाही. काय आपल्याला उदाहरणं द्यायची असतील ते उदाहरणं लिहितो, आणि बाकी बरेच असे उदाहरणं असतात ते काय सर्व लिहित नाही, आपण इत्यादी लिहून टाकतो, इत्यादी इत्यादी, बरोबर की नाही. तसं मच्छादिक मध्ये सर्व जळातील जे काही मग छोटे मोठे साप असतील, कासव असतील, मासळ्या असतील, काही दुसरेही असतात जलचर, तर असे सर्व आलेले आहेत तिथं पाहण्यासाठी भगवंताला. ब्रह्मादिक भुलविले विज्ञाने देवांगणा बरवेपणे चराचरा वेधुजिये चेनी गुणे ते शक्ती वाणुनेने. ब्रह्मादिक भुलविले विज्ञाने देवांगणा बरवेपणे. ब्रह्मादिक म्हणजे इतर देवी देवतांना, यांना काय केलेलं आहे, भुलविले विज्ञाने. आपल्या महानुभाव साहित्यामध्ये विज्ञानाचा अर्थ करताना काय अर्थ करतात, विपरीत ज्ञान ते विज्ञान. ते ज्ञान काय चांगले नाही, विपरीत ज्ञान आहे म्हणून विज्ञान म्हणावं त्याला. अगदी बरोबर व्याख्या केलेली आहे की नाही बघा तुम्ही. सगळ्या विपरीत गोष्टी घडत आहेत. आता विज्ञान वाढलं तर काही अनुकूल गोष्टी घडत आहेत का? नाही, सर्व विपरीतच घडत आहे. हे ज्ञानच तसं आहे, विपरीत ज्ञान ते विज्ञान. सर्व उलट्या गोष्टी करतो आपण, आणि हे विज्ञान हे आपल्याला सर्व उलट शिकवते. कालच जसं उदाहरण दिलं मी, विज्ञान काय म्हणते, एसी बनवून देतो जर तुम्हाला ऊन लागत असेल, गरमी होत असेल तर. आणि आपली सनातन संस्कृती काय म्हणते, तुम्हाला जर उष्णतेचा त्रास होत असेल, झाडं, आपल्या घराच्या चौबाजूने काय लावा, झाडं लावा, तुम्हीही थंड व्हाल, निसर्गामध्येही तापमानाची जी तीव्रता आहे ती कमी होईल, तुम्ही सुखी होणार असं नाही, तर त्या झाडांवर पक्ष्यांना बसण्यासाठी आसरा होईल, पक्षीही निवतील. खारुताई आहे, चिमण्या आहेत, पोपट आहेत, बगळे आहेत, कबूतर आहेत, जे काही पक्षी आहेत त्या सर्वांना आसरा होईल. म्हणजे आपली संस्कृती काय सांगते की आपण प्रकृतीचा विचार केला पाहिजे, स्वार्थी नसलो पाहिजे आपण. आणि विज्ञान काय म्हणते, तुम्हाला मी एसी तयार करून देतो, तुमची एक खोली थंडगार होईल, बाहेरचं वातावरण पण गरम होईल. जे उष्णता बाहेर एसी सोडते, एक्झॉस्ट जी उष्णता होते त्या पंख्यामधून, ते किती तीव्र असते गरमी. ज्या ज्या एरियामध्ये एसीचं प्रमाण जास्त आहे, एखादी गल्ली आहे समजा नागपूरमध्ये, आणि त्या गल्लीमध्ये दोन्ही बाजूने बंगलेच बंगले आहेत, आणि सर्वांच्या घरी एसी आहे. घर जरी थंड असतील आतमध्ये, ती गल्ली मात्र फार गरम असणार. ती जी सोसायटी आहे त्या सोसायटीचं तापमान जास्त राहणार, हे ठरलेलं. कारण विपरीत ज्ञान आहे, हे स्वतःचा विचार करतो आपण, प्रकृतीचा विचारच करत नाही.
ते CFC आहेत, त्याच्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन्स घातक वायू आहेत, ते तर सोडूनच द्या. पण आपण विज्ञानाच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर आपण फक्त स्वार्थी बनतो, आपण निस्वार्थी कोणतंही काम करत नाहीत, असं हे विपरीत ज्ञान आहे. मग आता हे AC वगैरे जे आहे, एअर कंडिशनर, हे काय विज्ञानानंच तयार केलं का? मग आता ईश्वर तर एवढे मोठे होते, मग ईश्वराने काय तयार केलं की नाही? ईश्वराने कोणतं एअर कंडिशनर तयार केलं? ईश्वराने आपल्याला तयार केलेलं आहे. आता तुम्ही म्हणणार आपण कसं काय AC आहोत, एअर कंडिशनर आपण कसे आहोत? तर काल थोडा विषय झाला आपला इडा पिंगळा नाडीचा. इडा नाडी म्हणजे ही डावी, आणि पिळा म्हणजे इडा आणि पिंगळा. पिंगळा नाडी म्हणजे कोणती? उजवी नाडी, जे आपल्या नाकपुड्या आहेत नाकाच्या. डावी नाडी तिला दुसऱ्या भाषा, सोप्या भाषेत सांगायला गेलं तर चंद्र नाडी, आणि उजवी जी आहे ती सूर्य नाडी बोलतात. इडा आणि पिंगळा ही झालं योगिक भाषेतून. सोप्या भाषेत जर म्हणायला गेलं तर चंद्र आणि सूर्य हे लक्षात राहते आपल्याला लवकर. तर चंद्र नाडी ही डावी बाजू, उजवी बाजू जी आहे नाकपुडी आपली ती सूर्य नाडी आहे. तर हे दोन नाकपुड्या आपल्या ACचं काम करतात. कसं करतात? गरमीच्या दिवसामध्ये आता जे निरोगी व्यक्ती आहे, ज्यांच्या शरीरातील जे काही दोष आहेत, म्हणजे वात पित्त कफ हे जे व्यवस्थित आहे ज्यांचे, तो व्यक्ती निरोगी असतो. वात पित्त श्लेष्म हे जे 3 आहेत, हे ज्यांचे समान आहेत, व्यवस्थित आहेत, तो व्यक्ती एकदम निरोगी असतो आणि तो व्यक्ती 100 वर्ष जगतो. आणि असा जो निरोगी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या ह्या नाड्या व्यवस्थित काम करतात. उन्हाळा असेल, उष्णता जास्त आहे, तर त्याची डावी नाडी म्हणजे चंद्र नाडी जास्त चालणार आणि शरीर शीतल होणार. हे देवाने आपल्या शरीरामध्ये AC बसवलेला आहे. पण आपण खाण्यामध्ये बिघडाबागड करून टाकतो, शरीर बिघडवून टाकतो. मग ते सर्वच जी राहट घटिका आहे शरीराची, हे सर्व कोलमडून जाते. ज्यावेळेस उन्हाळा आहे त्यावेळेस निरोगी व्यक्ती जो आहे त्याची डावी नाकपुडी जास्त चालणार, शरीर शीतल राहणार, थंड राहणार. आणि ज्यावेळेस हिवाळ्याची दिवस आहेत, थंडी जास्त आहे, त्यावेळेस जो निरोगी व्यक्ती आहे त्याची सूर्य नाडी जास्त वेळ चालणार आणि शरीर गरम करणार ती नाडी. बघा तुम्ही, देवाने आपल्याला काय एक दिलं नाही, आपल्याला माहितीच नसते, पण आपण सर्व बागडा बिघड करून टाकतो त्याचा. कशामुळे बागडा बिघड होतो? आपण हल्ली काय करतो? आपल्याला स्वतःला मॉडर्न दाखवण्यासाठी जंक फूड, फास्ट फूड हे ग्रहण करतो आणि म्हणतो आपण काय झालो? मॉडर्न झालो, आधुनिक झालो आपण. पण आता हल्ली मग लोक त्या फूडला काय नाव देतात? ट्रॅश फूड किंवा मग डेड फूड, ज्याच्यामध्ये काही पौष्टिक तत्व नाहीत, शरीराला तुष्टी पुष्टी देतील असे काही पौष्टिक तत्व नाहीत, सर्व डेड आहे ते फूड. आणि दुर्दैवाची बाब अशी की ते डेड फूड आपण देवाला अर्पण करतो. जे काही पॅकेट्स येतात हल्दीरामचे, त्याच्यावर एक्सपायरी डेट काय असते? 3 मंथ 6 मंथ असते ना. आता तुम्ही विचार करा, आपण रात्री केलेली पोळी सकाळी खात नाही, जे की खायला पाहिजे पण खात नाही, देवालाही उपहार दाखवत नाही. मग ही कंपनी अशी काय स्वर्गातली आहे काय? तिनं तयार केलेलं किती दिवस देवाला चालते? किंवा देवाने काही यांच्यासाठी वेगळे नियम दिलेत का की यांचं मला चालते? नाही, आपल्याला चालत नाही ते आपण देवालाही ठेवू नये. परंतु आपण काय करतो? कितीही जुना असू द्या, डेड फूड आहे ते, मेलेला पदार्थ आहे तो, मेलेलं अन्न डेड फूड म्हणजे. आणि ट्रॅश फूड म्हणजे काय? ट्रॅश कशाला म्हणतो आपण? कचऱ्याला ट्रॅश म्हणतो आपण. जो कचरा आहे, कचरा अन्न सांगायला गेलं म्हणजे ट्रॅश फूड म्हणजे काय? कचरा अन्न. आणि ते कचरा अन्न आपणही खातो आणि देवालाही खाऊ घालतो.
तर अशा गोष्टी आपण लक्षात ठेवून यापासून दूर राहिलं पाहिजे. आपलंही शरीर खराब होत आहे त्याने. ते अन्न आपण खाल्ल्यामुळे काय होते, आपलं शरीर खराब होते. आपलं जे देवानं दिलेलं एवढं मोठं महत्वाचं 100 वर्ष गॅरंटीचं शरीर आहे आपलं, ते शरीर आपण 50-60 वर्षामध्ये खराब करून टाकतो. देवाचा एसी ही बिघडवून टाकतो आपण. मग आपण म्हणतो फारच त्रास होत आहे, थोडंसं वातावरण बदललं की त्रास होत आहे. कारण आपल्या ह्या ज्या नाड्या आहेत त्या बिघडून गेलेल्या आहेत. चंद्रनाडी सूर्यनाडी व्यवस्थित कार्य करत नाहीत. मग आता हिवाळा आहे आणि चंद्रनाडीच चालू आहे, कारण प्रकृती बरोबर नाही. मग आता चंद्रनाडी जर चालू असेल हिवाळ्यामध्ये, मग आता ते काय शरीर अजून शीतल होणार आणि पुन्हा आपल्याला थंडीचा त्रास जास्त होणार. मग आता यामध्ये पर्याय आहेत, उपाय आहेत. जसं आता सूर्यनाडी चालू करायची आहे आपल्याला. हिवाळ्याचे दिवस आहेत, डावी नाकपुडी चालू आहे, चंद्रनाडी चालू आहे, थंडी वाजत आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, सूर्यनाडी चालू करायची आहे. मग काय करायचं, डाव्या अडंगावर झोपायचं. वामकुक्षी ज्याला बोलतो आपण, डाव्या अडंगावर झोपायचं, डाव्या बाजूला. अर्ध्या तासानंतर, म्हणजे जो बऱ्यापैकी व्यवस्थित आहे ज्याचं शरीर, अर्ध्या तासामध्ये सूर्यनाडी चालू होणार. ज्याची प्रकृती फारच बिघडलेली आहे त्याला कदाचित जास्त वेळ लागू शकतो, किंवा फारच प्रकृती खराब आहे एखाद्या वेळेस ते नाडी चालूही होणार नाही लवकर. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मग त्याच्यासाठी म्हणून प्राणायाम महत्वाचा असतो. आणि आपले बरेच जण काही मला प्रश्न विचारतात की आम्हाला असं कोणीतरी बाबांनी सांगितलं की प्राणायाम करू नये, योग करू नये, असं आहे तसं आहे. मग आता हे सांगणारे कोण असतात, ते परमहंस जाणते नाही. ते कोण आहेत, अन्यथा ज्ञानी आहेत. अज्ञानी पण नाहीत बरं का. ते अज्ञानीच फार चांगला व्यक्ती, जो अज्ञानीच आहे ना तो चांगला, अन्यथा ज्ञानी फार खराब. अज्ञानी म्हणजे काय, त्याची कोरी पाटी आहे. त्याच्यावर तुम्ही ब्रह्मविद्या शास्त्र जर लिहून दिलं लवकर अवगत करेल तो. पण जर कोणी असा अन्यथा ज्ञानी गुरु भेटला त्याला आणि त्या कोऱ्या करकरीत पाटीवर काहीतरी लिहून दिलं अन्यथाच, तर मग ती पाटी मात्र फार खराब. कारण त्या पाटीवरचं पहिलं खोडावं लागेल, तो प्रयत्न करावा लागेल, नंतर मग प्रयत्न केल्यानंतर त्यावर जे खरं ज्ञान आहे ते लिहावं लागेल. म्हणून हे जे योग आहेत ते आपण केले पाहिजे. आपण दंडवत घालतो, मग त्या दंडवतामध्ये एक प्रकारचे नाही बऱ्याच प्रकारचे योगासनं होतात. मग ते का बरं चालतात आपल्याला? मग दंडवत बंद झाले पाहिजे आपल्याला, आपण योग जर नाही करायचा तर. म्हणून उठसूट कोणी येते, काही बोलून जाते, आणि जे सामान्य वासनिक मंडळी आहे त्यांचा बुद्धिभेद होऊन जातो. नेमकं करावं काय त्यांना समजत नाही. तर जसं मी सांगितलेलं आहे, डाव्या अडंगावर झोपाल तर सूर्यनाडी चालू होईल, शरीरामध्ये गरमी वाढेल. आणि ज्यावेळेस उन्हाळा चालू आहे त्यावेळेस आपल्याला चंद्रनाडीची आवश्यकता आहे शरीर शीतल करण्यासाठी. त्यावेळेस उजव्या अडंगावर झोपलं तर चंद्रनाडी चालू होणार अर्ध्या ते 52 तासामध्ये. किंवा जर प्रकृती फारच चांगली आहे तुमची तर आपोआप चालू होईल. प्रकृती थोडी खराब आहे तर अर्ध्या घंट्यात चालू होईल. प्रकृती फारच खराब आहे तर मग आता त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांनी उपाय करावेत. त्यांचे उपाय मी सांगू शकत नाही. ज्याची प्रकृती त्याला माहिती, मी काय सांगू शकणार आहे. तर आपल्या शरीरामध्ये एवढं गुह्य ज्ञान आहे, कारण देवाने काय सांगितलं, जेची मान ब्रह्मांडी तेची पिंडी. अहो, जे ब्रह्मांडामध्ये आहे ते सर्व तुमच्या या पिंडामध्ये दिलेलं आहे देव म्हणतात. आणि एवढं सर्व दिल्यानंतरही आपण म्हणतो देवाने मला काहीच दिलं नाही. हे आपलं अज्ञानत्व आहे. देवाने जे द्यायचं आहे ते दिलेलं आहे आपल्याला. ब्रह्मादिक भुलविले विज्ञानी देवांगणा बरवेपणे. चराचर वेधू जियेचे गुणे ते शक्ती वाणू नेणे.
ब्रह्मादिक भुलविले विज्ञाने देवांगणा बरवेपणे. ब्रह्मादिकाला भुलवलं कशाने? विज्ञानाने. आणि देवांगणा बरवेपणे. आपल्या साहित्यामध्ये काय अर्थ आला तो तुम्हाला सांगितलेला आहे. विपरीत ज्ञान ते विज्ञान. मग आता त्याला विपरीत ज्ञान का म्हणावं? विज्ञान आता हा जो विषय आहे तो आपण पुढे सांगू. आता इथं तो विषय घेणार नाही मी. पुढे ओव्या येणारच आहेत. त्या ओव्याच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी येतील त्या गोष्टी मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. विज्ञानाचा व्यवस्थित अर्थ तो पुढच्या ओव्यांमध्ये येणारच आहे, 100-150 ओव्यांच्या नंतर. तर ब्रह्मादिक विज्ञानाने भुलवलेले आहेत. कसे भुलवले ते पुढे येणारच आहे. देवांगणा बरवेपणे. देवांच्या म्हणजे देवतेंच्या ज्या अंगणा आहेत म्हणजे पत्न्या आहेत त्या कशा भुलवल्या? बरवेपणाने. भगवंताचा बरवेपणा पाहून कामदेवही तिथे वृंदावनामध्ये आलेला आहे सन्निधान करण्यासाठी की मला काहीतरी बरवेपणा अजून येईल. तर कामदेव जर तिथे भुलून गेलेला आहे तर देवतेंच्या देवांगणा म्हणजे ज्या पत्न्या आहेत त्या का भुलू नये बरं? त्याही भुलल्या गेलेल्या आहेत. चराचर वेदुजीचे निगुणे. चराचर, चर म्हणजे काय? चालणारे. पशु पक्षी माणसं जनावर हे सर्व आले, हे चालणारे, त्याला चर म्हणतात. अचर म्हणजे जे चालत नाहीत, स्थावर आहेत. झाड वृक्ष लता वेली हे जे आहेत हे अचर आहेत. तर चर आणि अचरांना वेध लागलेला आहे. ज्यांच्या गुणे, जे गुण भगवंताच्या ठिकाणी आहेत त्या गुणामुळे ते वेधल्या गेलेले आहेत. ते शक्तिवानुने त्या शक्तीचं वर्णन मी काय करू शकणार नाही. ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ यती सुस्नात नित्ये नैमित्तिके कर्मे करित आश्रम भेदे. ब्रह्मचारी गृहस्थ, ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ यती सुस्नात नित्य नैमित्तिक कर्मे करीती आश्रम भेदे. नित्य म्हणजे दररोजचे कर्म, नैमित्तिक म्हणजे ज्याप्रमाणे मग आता श्री चक्रधर स्वामींची जयंती झाली ते निमित्तिक म्हणजे निमित्ताने त्या आपण पालखी काढली त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. निमित्ताने काही गोष्टी होतात. जसं दिवाळी आली आपण उत्सव साजरा करतो, निमित्त कशाचा आहे? दिवाळीचा आहे. श्री गोविंद प्रभू जन्मोत्सव साजरा होणार आहे आता काही दिवसात, तर निमित्त कशाचा आहे उत्सव साजरा करण्यासाठी? श्री गोविंद प्रभू महाराजांच्या जन्मोत्सवाचं निमित्त आहे. तर ह्या गोष्टी नैमित्तिक असतात आणि काही नित्यक असतात, दररोजचे. आता दररोज जसं तुम्ही काय करता, इथे देवाचा अवसर करता, विडा अवसर, उटी, उपहार, आरती, हे दररोजचं झालं हे. तर असे नित्य नैमित्तिक कर्म प्रत्येक जण करत आहे. ब्रह्मचारी लोक हे त्यांचं नैतिक जे म्हणजे दररोजचं नित्य नैमित्तिक म्हणजे नित्य कर्म जे आहेत ते ब्रह्मचारी लोक त्यांचं ते आचरण करत आहेत. आता ब्रह्मचारी लोकांचं नित्य कर्म काय आहे? सकाळी लवकर उठणे, योगासन करणे, प्राणायाम करणे, देवदेव पूजा करणे, शुद्ध आहार घेणे, कोणत्याही प्रकारचे घाणेरडे विचार मनात न आणणे, अश्लीलतेपासून दूर राहणे आणि वयाच्या 25 पर्यंत या आश्रम धर्माचं पालन करणे हे ब्रह्मचार्याचं काम आहे. मग आता ब्रह्मचारी हा एक आश्रम झाला. दुसरा आश्रम आहे गृहस्थ. ग्रह किंवा गृहस्थ असं बोलतात. गृह म्हणजे घर, गृहाच्या ठिकाणी स्थ म्हणजे जो स्थायिक झालेला आहे, म्हणजे ज्याने त्याचा संसार मांडलेला आहे, जो सेटल झालेला आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे जो स्थायिक झालेला आहे. तर असा जो व्यक्ती आहे त्याने काय त्याचे कर्म करावे, त्याचे घर कसं धकवावं, संसार कसा चालवावा त्याचा त्याला ध्यास. तर त्याने त्याचे गृहस्थ धर्माचे संसार करण्याचे काम त्याने करावे, त्याचे तो कर्म करत आहे. वानप्रस्थ जे वानप्रस्थी लोक आहेत, वानप्रस्थ म्हणजे काय?
वनाकडे प्रस्थान केलं त्याने, म्हणून तो वानप्रस्थी झाला. पूर्वीचे लोक काटेकोरपणे पालन करायचे. 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहायचे. गुरुकुळामध्ये मुलाला नेऊन सोडायचे आई वडील. आणि ज्यावेळेस या मुलाचे 25 वर्ष होतील, आता एक गणित बघा तुम्ही बरं का. जो मुलगा जन्माला आलेला आहे, 5 वर्षाचा झाला, 6 वर्षाचा झाला, त्याला गुरुकुळामध्ये ठेवलं, तो 20 वर्षानंतर परत येणार. म्हणजे गृहस्थ धर्म कधी चालू झालेला आहे यांचा दाम्पत्याचा? 25च्या पुढे चालू झालेला आहे. मग एक 4-2 वर्षामध्ये मूल झालं, एखाद्या 2 वर्षात मूल झालं, 4-2 वर्ष त्याला गुरुकुळामध्ये नेऊन ठेवलं. 4-2 वर्षानंतर मग तो 25 वर्ष तिकडे राहिला. 25 वर्षानंतर तो इकडे आला. तर इकडे आता याची वेळ आहे गृहस्थ धर्म चालू करण्यासाठी. आणि आई वडिलांची काय वेळ झालेली आहे? वानप्रस्थाकडे जाण्यासाठी. एका वनात माणूस वनात गेलाच पाहिजे. 50 पूर्ण झाली, 51 चालू झालं, 51त माणूस वनात गेला पाहिजे. मग आता तो वानप्रस्थ झालेला आहे, वनामध्ये गेलेला आहे. मग आता तिथे जाऊन काय करणार? म्हणजे आयुष्याचे 50 वर्ष ज्याने संसारामध्ये घातले, तो काय लगेच ऋषी किंवा साधू होणार आहे का? नाही. तर तो तिथे अभ्यास करतो, गुरुच्या सन्निधानामध्ये राहून एखाद्याच्या आश्रमात राहतो. 25 वर्षापर्यंत तो योग साधना, हठयोग म्हणा, किंवा जे काही त्याचं ध्येय असेल, त्याला जे काही करायचं असेल अध्यात्मामध्ये, वेगळे वेगळे प्रकार आहेत. मग त्याप्रमाणे तो त्याची पूर्वतयारी करतो. जंगलामध्ये राहून तपश्चर्या करतो, ध्यान करतो, हठयोग करतो, जे काही आहेत ते सर्व करतो. आणि नंतर मग 25 वर्ष पूर्ण झाले, वानप्रस्थ आश्रम संपलेला आहे, 75 वर्ष पूर्ण झाले, मग तो यती मुनी झालेला आहे, ऋषी झालेला आहे, ऋषितुल्य झालेला आहे. आणि मग तो एखाद्या ऋषीसारखी जीवनचर्या ठेवतो आणि ऋषीमुनीच होऊन जातो. सर्व ज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे आणि तो मग पुण्यात्मा झालेला आहे. त्याच्या मनामध्ये संसाराचा लवलेशही राहिलेला नाही. तर असे हे 4 आश्रम आहेत. मग याचे नित्यनेमित्त कर्मे ते करत आहेत, त्यांच्या ठिकाणी ते रत आहेत. आश्रम भेदे, आश्रमाचे भेद तुम्हाला सांगितलेच आता, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, यती. तर अशा आश्रम भेदानुसार जे जे त्यांचे नित्यनैमित्तिक कर्म आहेत ते त्यांनी आचरलेले आहेत. आपला आजचा जो ज्ञानसत्राचा वेळ आहे तो इथे संपलेला आहे. दंडवत हो.